नमस्कार, लाइव इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आरडी वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज। लाइव इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख देवानंद थले का मनाया गया धूमधाम से जन्मदिन। हजारों की संख्या में शुभेच्छुकों ने शुभेच्छा व्यक्त की और उनके लंबी आयु की कामना करते हुए विकास के लिए अग्रसर होने का शुभ आशीर्वाद दिया। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी की ग्रामीण ग्राम पंचायत कसेली में, जहां हर साल की तरह इस साल भी धूमधाम से कार्य सम्राट माजी सरपंच देवानंद थले यानी शिवसेना तालुका संपर्क प्रमुख देवानंद थले का धूमधाम से जन्मदिन मनाया गया, जहां पर शिवसैनिक कार्यकर्ता पदाधिकारी काफी मात्रा में थे। उनको शुभेच्छा देने के लिए लाइनें लगी हुई थी। लोग पुष्पगुच्छ देकर उनके लंबी आयु की कामना करते रहे और शुभेच्छा देते रहे। जहां देखा जाए तो माजी सरपंच ग्राम पंचायत कसेली के कार्य सम्राट कहे जाने वाले देवानंद थले अब शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी तालुका के। इनके जन्मदिन के अवसर पर जगह जगह पर नाना प्रकार के कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां महिलाओं को साड़ी बांटने का कार्य किया गया, महिलाओं को धान्य, गरीब गरजू महिलाओं को धान्य वाटप किया गया। वहीं कई जगहों पर देवानंद थले के जन्मदिन पर उनके चाहने और मानने वालों ने गरीब गरजू विद्यार्थियों को नोटबुक वितरण किया। तो आइए ले चलते हैं उन स्थानों पर जहां उनका धूमधाम से जन्मदिन मनाया गया, जहां पर शिवसेना के वरिष्ठ कार्यकर्ता पदाधिकारियों ने उन्हें शुभ आशीर्वाद दिया और कहा कि हम उनके लंबी आयु की कामना करते हैं और विकास को लेकर के ये कार्य सम्राट विकास पुरुष कहे जाने वाले देवानंद थले अगर ईश्वर ने चाहा तो भिवंडी के आमदार भी बनेंगे। तो आइए देखते हैं कहाँ जहाँ पर उनका जन्मदिन मनाया गया, जहाँ हजारों की संख्या में लोगों ने पुष्पगुच्छ देकर स्वागत सम्मान किया। वहीं पर कार्य सम्राट विकास पुरुष कहे जाने वाले देवानंद थले ने सबका आभार मानते हुए सबका पुष्पगुच्छ स्वीकार किया और सबका आशीर्वाद प्राप्त किया। ऐसे देवानंद थले का धूमधाम से जन्मदिन, लगभग 40 वर्ष के हो चुके हैं देवानंद थले और 40 साल जो जिंदगी से इन्होंने गंवाए हैं उसे विकास का नाम दिया गया है। ये विकास पुरुष है। इसी अवसर पर कई मान्यवरों ने, कई प्रतिष्ठित मान्यवरों ने शुभेच्छा व्यक्त की। फार मोठ्या अपेक्षा आहेत। देवानंद थलेच्याकडं अनुभव सरपंचापासून अनेक वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे। MMRDवर काम केलेलं आहे। पतसंस्थेमध्ये एक चांगली पतसंस्था म्हणून उभी करत आहे। नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये वेगवेगळे शिवसेनेच्या माध्यमातून थलेसाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहे आणि भविष्य काळामध्ये नक्कीच अशा अपेक्षा आहेत। एक चांगला पदाधिकारी म्हणून या तालुक्यामध्ये आपली छाप तो पाडील, निर्माण करेल आणि शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने देवानंद थलेच्या या सर्व कार्याला आणि त्याच्या सर्व कर्तृत्वाला शिवसेनेच्या वतीने, ठाणे ग्रामीणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातनं त्याचं काम जे आहे त्या कामाच्या कर्तृत्वाच्या बलावर पक्ष या आपण म्हणताय त्या सगळ्या तिकिटांबाबत कुठलीही निवडणुका असू त्याचं काम चांगलं आहे आणि चांगल्या कामाच्या बलावर तो भविष्यकाळामध्ये पुढे जाईल। पक्ष नेतृत्व जे आहे आणि आपली शुभेच्छा आहे, नक्कीच प्रश्नच नाही। ठीक आहे। माझा पदाधिकारी, माझा सहकारी मोठं झालेला आणि लोकप्रतिनिधी झालेला मला नेहमी त्याचा आनंद आहे आणि पुढेही राहील। त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि माझ्या शुभेच्छा आहेतच त्याच्याकडे। इन्होंने अच्छी तरह से 15 साल में तो बहुत अच्छा ही काम किया है। फिर सरपंच का होगा, आजू बाजू का काम होगा, अभी संपर्क प्रमुख करके अच्छी तरह से वो काम कर रहे हैं और उनको आगे जाने के लिए बहुत सब कुछ जो चीज़ है वो अच्छी तरह से, वातावरण भी अच्छा है, सब कुछ जो मांगता है अच्छा बनने के लिए वो सब कुछ अच्छा हुआ है। इसके लिए वो आगे जाएगा और हम सब लोग की एक उनके साथ शुभकामना रहेगी कि वो और आगे जाएगा। ये काम के लिए उनको उनका तबीयत अच्छा रहना चाहिए, ये हम लोग उनको शुभकामना देते हैं कि खुदा खुद पूछे अपने बंदे से बता दे कि रजा क्या है। ऐसा काम इनके हाथों से होना चाहिए और ये शुरुआत हुई है। समझो 10 साल मैं देख रहा हूँ, मतलब गांव से लेके अब भिवंडी तालुका में जितना कार्यक्षेत्र है वहाँ तक उसका काम पहुँचा है और इससे ज़्यादा काम उसका हो जाए जो समझो समाज के अंतिम स्तर है
उधर तक उनका काम पहुंच जाए। आज के पूरे दिन में कम से कम 7-8 गांव में इनकी तरफ से गरीब लोगों को या और कुछ विद्यार्थियों का आश्रमशाला में सब जगह में कुछ न कुछ दे दिया। अभी आप बोले कि उनको आमदार बनाएंगे कि खासदार बनाएंगे क्या? अरे पार्टी को ऐसा लगना चाहिए ये हमारा आमदार होना चाहिए। सूचना है कितना काम करेंगे पार्टी उनको बोले कि ये काम करो ना, व्यवस्था करण्यासमोर केलेली आहे। साथ ही पहिले त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या परिवाराच्या वतीने, पक्षाच्या वतीने। आत्ताच तुम्ही सन्माननीय श्री शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांना प्रश्न केला कि 40 साल इन्होंने काम किया, अभी कहीं तो कल आगे जाके आमदार बनाएंगे? पहले सर ने भी जवाब दिया। मैं इतना ही कहना चाहूँगा कि आप बोले कि ज़िंदगी के 40 साल गुजर गए, बीत गए, तो 40 साल गए उसका गम नहीं, लेकिन 40 साल में खुद को देवानंद थले ने समाज के सामने जो साबित किया है, जो प्रस्तावित किया है अपनी योग्यताओं से, अपने कार्यों से, उसकी खुशी। और मैं 40 साल उनके जिंदगी के जो गुजर गए उसमें शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कृष्णकांत कोंडलेकर साहेब, शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय विश्वाजी थळे साहेब, त्या ठिकाणी केक कापला जातोय। डीजे मास्टर आपण भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक, भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय मनोज म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांना केक भरवत आहेत। प्रत्येक मान्यवर सुद्धा देवानंद थले साहेबांना केक भरवताना साईनाथ तारे साहेब, नामांकित उद्योगपती रुपेश म्हात्रे, भिवंडी कोंडलेकर साहेब, भिवंडीचे माजी आमदार योगेश पाटील साहेब, सत्यवान पाटील, मनोज म्हात्रे साहेब, सर्वांनी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे साहेब, देवानंद थले साहेबांना शुभेच्छा देताना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्यानंतर या ठिकाणी जय भगवान शिवसेना विभाग प्रमुख, माजी कार्यसम्राट सरपंच, समाज कल्याण न्यास के वसई तालुका अध्यक्ष प्रकाश देवलीकर का धूमधाम से जन्मदिन मनाया गया और जन्मदिन के अवसर पर किया गया विविध कार्यक्रम का आयोजन। तो आइए ले चलते हैं वसई तालुका के पोमन गांव, कामन के पास पोमन गांव में, जहां प्रकाश देवलीकर समाज कल्याण न्यास के वसई तालुका अध्यक्ष का जन्म धूमधाम से मनाया गया जन्मदिन और वहां पर काफ़ी लोगों ने उन्हें शुभेच्छा व्यक्त की। जहां उनके जन्मदिन के अवसर पर नाना तरह के कार्यक्रम का आयोजन किया गया। बच्चों को नोटबुक वितरण किया गया, प्रवासियों के लिए बस थांबा स्थान का भव्य उद्घाटन किया गया, जहां महिलाओं को धान्य वाटप किया गया। नाना तरह के कार्यक्रम प्रकाश देवलीकर के जन्मदिन के अवसर पर किया गया। तो आइए देखते हैं कुछ मान्यवरों ने उन्हें शुभेच्छा व्यक्त की और उनके जन्मदिन के अवसर पर नाना तरह के कार्यक्रम का आयोजन भी किया गया था। त्याच वर्षी शाळेमध्ये जेव्हा सोन्याजी पाटील आलेले तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुमच्या सावली बनण्याचे आम्हाला येऊ द्या, म्हणजे तुमचे जे कार्य आहे त्याची सावली फक्त आम्ही बनण्याचा इच्छितो। आणि खरोखर प्रकाश देवलीकरने ती गोष्ट मनावर घेतली। मला वाटते एवढ्या 37 वर्षात त्यांनी वाढदिवस त्यांच्या वेगळ्या पद्धतीने साजरे केले असतील, पण यावर्षी त्यांनी जो समाज कल्याण न्यास, जो समाजासाठी उपयोगी
पडण्यासाठी जो सोन्या पाटलांनी स्थापन केलेला आहे त्याचं खरोखर चीज करण्याचं काम या बड्डेला त्यांनी सार्थक केलेलं आहे. खरोखर जी गरज होती या विभागासाठी एक बस स्टॉपची ती त्यांनी रुजू केलेली आहे आणि या शाळेला ते नेहमीच मदत करत असतात. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचे कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. मी रजनीकांत म्हात्रेला नेहमीच सांगत असतो की खरोखर प्रकाश देवलीकर ठाणे जिल्हा लेवलला अध्यक्षपदाचे योग्यतेचे आहेत आणि सोन्याजी पाटील त्याचा नक्कीच विचार करतील. खरोखर त्यांच्यासारखे जर अध्यक्ष आम्हाला लाभले तर आम्ही या विभागात नक्कीच थोडीफार चांगली कामं करू आणि सोन्याजी पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहून पुन्हा एकदा प्रकाश पाटलांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो. समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष माननीय सोन्याजी काशीनाथ पाटील तसेच इथे जमलेल्या माझ्या मित्रमंडळी तसेच बंधू भगिनींनो, तुम्ही प्रकाश भाऊ देवळीकर यांच्या वाढदिवसाला आलात आणि तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतोय आणि प्रकाशजी देवळीकर यांच्या हातून असंच समाज कार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि सोन्याजी पाटील यांच्या खांद्याला लावून ते काम करणारे चांगले कार्यकर्ते आणि समाजसेवक आहेत. त्यांच्या कार्यात ईश्वर कधीच कमी पडून न देवो आणि त्यांच्या कार्याला आमच्यासारखेचे हातभार लावत आणि तुमच्या सर्वांचे हातभार असेच राहत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो. दिन ये आए बार बार दिल में गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर प्रकाश, हैप्पी बर्थडे टू. वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. ग्रुप ग्राम पंचायत वेले भटाले के सरपंच पद का चुनाव संपन्न हुआ, जहां सरपंच के पद पर रुपेश पाटिल विराजमान हुए. वहीं रुपेश पाटिल का स्वागत सम्मान गांव की सभी जनता ने और प्रमुख मान्यवरों ने किया. आइए देखते हैं इसी का एक दृश्य. तरी सुद्धा वरुण राजाला सुद्धा आज रुपेश पाटीलच्या सरपंच पदाने वरुण राजाला सुद्धा आनंद झालेला आहे. अशा पद्धतीने रुपेश पाटील यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. जय जय महाराज. माली सर, मागील काही महिन्यामध्ये आपण सरपंच श्रेय माझ्या गावकीला देणार आहे. गावकीच्या याच्यावरती मी आज सरपंच झालो. आज गावदेवीचा जो पॅनल बनलेला आहे हा एकोबा करून आज जो काही आम्ही आज मी सरपंचावर बसलो तेव्हा गावकीचे 9 सदस्य हे एकत्र मिळून आम्ही जोमानी फॉर्म भरला. दुसरा कोणाचा फॉर्म पण नाही. आज गावकीचा सपोर्ट आहे. आज जे माझे वरिष्ठ आहेत, माझे जे सिनियर आहेत, जेणेकरून संतोष भोईर झाले किंवा जेवढी माझे सिनियर आहेत, मी आज ज्युनियर आहे, पण मला जी काही अनुभव जो दिला तो सिनियरांनी दिला. त्याच्यावरती माझे वडील होते, त्या वडिलांनी आम्हाला जी काही कारकून शिकवलेली आहे त्याचा आम्ही पुढेपार करणार. आणि जी वडिलांनी आम्हाला जो शिकवलेला आहे की गावकीचा पहिले बघा, स्वतःचा नाही बघायचा. आमचा हेतू एकच आहे, तो गावाचा पहिले विकास व्हावा. त्यासाठी आज काम करण्याची तडप आहे, ते स्पष्ट वक्ते आहेत. आमच्या भोईरसाहेबांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो की जे आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून जी काही सुरलेली कामं बाकी असतील आणि आम्ही जे लोकांना वचन दिलेलं आहे तुमचं मतदान फुकाट जाऊ देणार नाही, तुमचे कष्ट फुकाट जाऊ देणार नाही, आम्ही सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. तसं आमची ही ब्राह्मण्य गावदेवी पॅनल हे वचनबद्ध पॅनल आहे. असा एक समज, असा एक संदेश पूर्ण पंचक्रोशीमध्ये नव्हे पूर्ण भेवणीला जाईल. आणि पुन्हा एकदा मी रुपेश पाटील यांना माझ्या परिवारातर्फे, माझ्या वेले ग्रामपंचायतीतर्फे त्यांना त्यांच्या हार्दिक अभिनंदन. चांगला मित्र आहे आणि चांगला कार्यकर्ता आहे. जेव्हा पण आमची पण काही प्रॉब्लेम असतात भिवंडी शहराची तर आम्ही त्याला फोन करतो आणि सांगतो असं असं आहे तो करतो. म्हणून तो चांगला कार्यकर्ता आहे.
तो आज चांगल्या पदावर जातो म्हणून आम्ही सगळे आज आलो आहे त्याला शुभेच्छा द्यायला आणि माझ्यातर्फे आणि पूर्ण माझ्या BJP पार्टीतर्फे मी त्याला फार शुभेच्छा देतो। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर, तब तक के लिए इजाजत दीजिए, धन्यवाद, नमस्कार।